नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आशुतोष काटे, फाउंडर अँड डायरेक्टर द एक्सलन्स अकॅडमी अटपाडी। आपल्या सर्वांना माहिती आहे की MHT CET जी एक्झाम आहे ती यावर्षी 2 फेजमध्ये होणार आहे। ही जी एक्झाम आहे ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, CBT बेस्ड टेस्ट आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना हे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचा रिअल टाइम एक्सपिरियन्स यावा याच्यासाठी टार्गेट पब्लिकेशनच्या माध्यमातून मॉक सीईटीचं त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। ही जी मॉक सीईटी आहे ही 2 फेजमध्ये त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। पहिली जी फेज आहे ती 4 एप्रिलला आणि दुसरी जी फेज आहे ती 2 मेला होणार आहे। आता या मॉक टेस्टच्या माध्यमातून आपल्याला काय फायदा होणार आहे? सगळ्यात एक की आपलं त्या ठिकाणी व्यवस्थित परफेक्ट आपला स्टडी झालेला आहे का नाही हे आपल्याला कळेल। त्याच पद्धतीनं आपलं पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबतचं कंपॅरिझन केलं जाईल। त्यामधून आपल्याला अनालिसिस होईल की मला किती त्या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात आणि याच्यामधून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट हा मिळू शकतो। तर माझी सर्व विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी या मॉक सीईटीसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्ट्रेशन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्या लिंकवरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। आता या MHT CETच्या प्रिपरेशनसाठी टार्गेट पब्लिकेशनचं जे PSP आहे या PSP मधून आपण MCQचं त्या ठिकाणी सॉल्व्हिंग करू शकता। यामध्ये जे MCQ आहेत हे यापर्यंतच्या आतापर्यंतच्या ज्या MHT CETच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या सगळ्यामधील PYQs त्या ठिकाणी दिलेले आहेत। PYQच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीचा MCQ, कोणत्या टाईपचा MCQ त्या ठिकाणी एक्झामला विचारला जातो। तर सर्वांनी त्या PSP मधून आपलं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि हे जर आपण या ठिकाणी केलं तर 100% आपल्याला MHT CET मध्ये यश हे मिळणारच आहे। तरी सर्वांनी त्या रजिस्ट्रेशन लिंक मधून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या। मॉक सीईटीला अपियर राहा, म्हणजे आपल्याला पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं जी रिअल एक्झाम होणार आहे त्या रिअल एक्झामसाठी फायदा हा होणारच आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।